हाय, वेलकम टू माय चॅनल सुपर मॉम सन्वी. तर आम्ही एकाच दिवशी 3 ठिकाणी कुठे फिरायला गेलो होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही फर्स्ट गेलो होतो पळसधरीला. पळसधरी इथे स्वामी समर्थांचा एक असा सुंदर असा मठ आहे. तर तिथे जाण्यासाठी तुम्ही स्टेशनच्या राईट साईडने एक छोटा रस्ता आहे, तिथून तुम्ही जाऊ शकता. आणि हा रस्ता गावातूनच स्वामी समर्थांच्या मठापर्यंत जातो. तर तिथे एक छोटीशी पायवाट आहे, त्या पायवाट्याने तुम्ही स्वामी समर्थांच्या मठात जाऊ शकता. आणि दोन्ही साईडला असं खूप अशी ग्रीनरी आहे तिथे. आणि तुम्ही त्याच रस्त्यातून पुढे गेल्यानंतर स्वामी समर्थांचा मठ येतो. आम्हाला तिथे एक आजी भेटल्या, तर त्या आजी बोलल्या की माझ्याकडे छान अशी फ्रेश कमळाची फुलं आहेत, तर तुम्ही इथेच घ्या. तर त्यांनी आम्हाला एक असं फुल मोठं करून असं दाखवलं. तर प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्याकडे 2 कलर होते, एक पिंक होता आणि एक व्हाईट होता. तर माझ्या मुलींचा प्रॉब्लेम झाला, इकडे एकीला पिंक पाहिजे होतं, एकीला व्हाईट पाहिजे होतं. म्हटलं असं करू नका, दोघींना घ्यायचं असेल तर सेम कलरच घ्या. मग आमचं डिसाईड झालं की व्हाईट कलरच घेऊया. मग त्यांनी 2 व्हाईट कलरची फुलं दिली. आम्ही ती फुलं घेऊन आम्ही स्वामी समर्थांच्या मठाकडे जायला निघालो. तर तुम्ही तिकडूनच कडेने गेल्यानंतर अशी फळं वगैरे दिसतात. तर पुढे सगळीकडे तुम्ही बघाल तर सगळीकडे कमळाची अशीच फुलं होती. बाकी कोणती फुलं आम्हाला कुठे दिसलीच नाही, पूर्ण कमळाचीच फुलं होती तिथे. तर आम्ही कमळाची फुलं घेऊन आम्ही पुढे गेलो. तर आम्ही तिथे पाय स्वच्छ धुवून आम्ही पुढे नारळ वगैरे घेतला आणि आम्ही निघालो स्वामी समर्थांच्या मठाकडे. तुम्ही पाहू शकता असं मस्त असं छान स्वामी समर्थांचा मठ आहे. तर तिथे सकाळच आम्ही गेलो असल्यामुळे कदाचित गर्दी कमी असावी. तर संडेचा दिवस असूनही आमचं असं छान असं स्वामी समर्थांच्या मठामध्ये छान असं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूला इकडे तिकडे आम्ही थोडं फिरलो आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. आणि लास्टला आम्ही गेलो ध्यान मंदिरामध्ये. तिथे असं होतं की तुम्ही फोटो काढू शकत नाही, पण मी नॉर्मल एक छोटासा फोटो क्लिक केला. आणि तिथून आम्ही आल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये असे 5-10 मिनिटं बसलो आणि तिथून आमचं असं छान दर्शन झालं. आणि आम्ही तिथून दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही बोरं घेऊन आम्ही तिथून पोहोचलो स्टेशनवर. आणि तिथे आमच्या ट्रेनला यायला लेट होता, म्हणून आम्ही तिथे थोडा वेळ बसलो. आणि आम्हाला जायचं होतं पुढे खोपोलीला. नंतर पुढे आम्ही खोपोली स्टेशनला पोहोचलो. तर खोपोली स्टेशनला पोहोचल्यानंतर आम्हाला जायचं होतं महडला. तिथून आम्ही एक ऑटो केली, जी अशी ऑटो केली की तिथून आम्हाला घेऊन जाईल, तिथून दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्हाला रिटर्न खोपोलीला सोडेल. तर आमचं तिथे दर्शन खूप छान झालं. संडे असल्यामुळे थोडी गर्दी होती, तर तरी पण आम्हाला अर्धा पाऊण तास तिथे लागला. त्याच्यानंतर आम्ही असं छान दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूचा परिसर सगळा पाहिल्यानंतर आम्ही थोडासा तिथे थोडा वेळ थांबलो, तिथे फोटो काढले. आणि इथे पण असं होतं की तुम्ही व्हिडिओ काढू शकत नाही, तर फोटो घेऊ शकत नाही. तर मी नॉर्मली असं छोटे छोटे व्हिडिओ आणि फोटो काढले. नंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि मला जास्त काही शूटिंग करायला मिळाली नाही. त्याच्यानंतर मी रिक्षेतूनच थोडं शूटिंग केलं. आणि नंतर आम्हाला तिथून रिक्षाने आम्हाला सोडलं गगनगिरी महाराजांच्या इथे खोपोलीला. तर इथे आधी मी मला वाटतं 2-3 वेळा मी येऊन गेली असेल, पण पावसाळ्यात येऊन गेले होते. कारण पावसाळ्याचं वातावरण इथलं खूप छान असतं. आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ना इथे जरा असं थोडं असं मस्त ग्रीनरी असते. आता पण असं नाही की वेगळं असं वातावरण आहे, खूप छान वातावरण असते इथे. आणि इथे अशी पद्धत आहे की तुम्ही महाप्रसादाला कुपन घेऊन जायला लागतं आतमध्ये. तुम्ही जर आधी दर्शन केलं आणि मग दर्शन केल्यानंतर तुम्हाला कुपनसाठी पाठीमागे यायला लागतं. पण आम्ही तसं नाही केलं, कारण आम्ही 2-3 वेळा आधी जाऊन गेल्यामुळे आम्ही आधी पहिलं कुपन घेतलं. आणि कुपन घेतल्यानंतर आम्ही दर्शन करून आम्ही पुढे निघालो. इथे आता पाणी तुम्हाला खूप कमी दिसेल, कारण पावसाळ्यात इकडे खूप पाणी असतं. आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि इथे असं आहे ना की तुमची जर लहान मुलं असतील तर तुम्ही पूर्ण एक दिवस पूर्ण घालवू शकता, एवढं छान गार्डन आहे खेळायला. त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि नंतर थोडा रेस्ट घेऊन आम्ही निघालो गुहेकडे. गुहा थोडी वरती आहे, 20 मिनिटं चालायला लागतं वरती. कोणी एजेड असेल तर त्यांना शक्यतो टाळा घेऊन जायचं, कारण खूप जरा वरती आहे. आणि तिथून आम्ही दर्शन केल्यानंतर पुढे आम्ही निघालो. पण
तिथे अशी एक सोय आहे ना की तुम्ही समजा खूप चालून चालून थकता तर तुम्हाला असं मटक्यातलं गोड गार पाणी प्यायला मिळतं. आणि तिथून आम्ही आता सगळं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही पण तिथून पण निघालो. आणि माझ्या मुलीचा हा प्रॉब्लेम होता, छोट्या मुलीचा, की तिने येताना एक गोशाळा पाहिली होती येताना. आणि तिथे एक महादेवाचं मंदिर पण आहे. तर गोशाळेमध्ये तिला जायचं होतं. तर आम्ही तिला म्हटलं, की आधी आपण दर्शन करून घेऊया आणि नंतर आपण जाताना आपण गोशाळेत जाऊया. तर ती गोशाळेत गेल्यानंतर तिला तिथली वासरं एवढी आवडली, पण ती आधी घाबरत होती, की हात लावू की नको. पण एकदा तिने हात लावला आणि मग तिला खूप छान वाटलं. मग तिला म्हटलं, "थोडा वेळ आपण इथे खेळूया आणि आपण नंतर मग कारण आपलं सगळं दर्शन आता ऑलरेडी झालंय तर आपण आता निघूया." मग नंतर आम्ही जाता जाता स्टेशनकडे चालत चालत गोळ्या खातच गेलो. थँक यू. सबस्क्राईब माय चॅनल.